नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांना फेब्रुवारी महिन्याचे तर पैसे भेटणारच आहेत। आता त्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आली आहे, कारण फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून पैसे वाटपास सुरुवात होईल असे अंदाजे व्यक्त केले आहे। पण आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची सुद्धा प्रतीक्षा आहे, कारण महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी असे वचन दिले होते की 2100 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे। आणि आज राज्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे, त्यावरती आता चर्चा होऊ शकते असे सुद्धा बातमी समोर आली आहे। तर इथे एकनाथजी शिंदे यांची महत्त्वाकांक्षी जे काही योजना आहेत त्यावरती चर्चा होऊ शकते। आता ती योजना पुढे चालूच राहील का, त्याला कात्री लागेल असे सुद्धा माहिती समोर आली आहे। एकनाथजी शिंदेंनी बरेच महत्त्वाकांक्षी योजना सुरुवात केली होती, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर तीर्थदर्शन योजना आहे, अशा बऱ्याच योजना आहेत त्यावरची आज चर्चा होऊ शकते। व लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांना 2100 रुपये मिळेल का नाही हे सुद्धा आज इथे ठरवले जाणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल का, इथे 2100 रुपये तुम्हाला मिळेल का हे आता समोर येणार आहे। पण फेब्रुवारीचे सुद्धा आता पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील व त्याच्यावरती काम सुरू आहे असे सुद्धा माहिती महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। तर राज्य मंत्रिमंडळाची 12:30 वाजता आज बैठक पार पडेल। मात्र ही मंत्रिमंडळ बैठक होण्याआधी 11 वाजता शिवसेनेची बैठक पार पडणार आहे। तर बैठकीत लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या अनेक योजना बंद होणार, यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यापूर्वी शिवसेनेची कॅबिनेट बैठक, काय अधिक अपडेट? अंकिता, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी 12:30 वाजता बोलवण्यात आलेली आहे। मात्र त्याआधी शिवसेनेचे जे सर्व मंत्री आहेत त्यांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये होणार आहे। सातत्याने आपण बघायला गेलं तर ही तिसऱ्यांदा प्री कॅबिनेट जी आहे ती शिंदेचे जे सर्व शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये होताना दिसून येते। प्रमुख बाब म्हणजे अनेक दिवसांपासून अशा चर्चा सुरू आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाच्या काळामध्ये अनेक योजना ज्या आहेत ते त्यांच्याकडनं राबवण्यात आल्या होत्या, सुरू करण्यात आल्या होत्या। मात्र आता कुठेतरी सरकारी तिजोरीवर जो आहे परिणाम त्याचा होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे अनेक योजना बंद करण्यासाठी जे आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते की अनेक योजना बंद देखील करण्यात येऊ शकतात। त्यामुळे समजा असा प्रस्ताव मांडण्यात आला कॅबिनेटमध्ये तर नेमकं त्यावेळेस काय भूमिका ठेवायची किंवा काय मत आपलं मांडायचं याबद्दल या प्री कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळत आहे। अनेक लोकप्रिय योजना आहे ज्यांच्यामुळे जे आहे महायुती सरकारला देखील फायदा झाला होता आणि शिवसेनेला देखील फायदा जो आहे निवडणुकीमध्ये झाला होता। पण आता मात्र अशी माहिती मिळत आहे की महायुती सरकार अनेक योजना ज्या आहेत शिंदे यांनी सुरू केलेल्या त्या बंद करणार आहेत। त्यामुळे प्री कॅबिनेटमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे आता। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आजच्या या दोन्ही बैठकांकडे लक्ष असेलच। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे।